पपईचे औषधी गुणधर्म. पिकलेली पपई हे फळ फारच वाताळू व जखम फोडणारे व प्रमेहादी रोग उत्पन्न करणारे आहे. मधुर, पित्तनाशक व उष्ण असून फार खाल्ले असता शरीराला विकृती होते. उपचार. कॅन्सरच्या गाठीवर कच्च्या पपईचा चीक कॅन्सरच्या गाठीवर लावावे. गाठी फुटून किंवा जिरून जातात. मूतखड्यावर पपईचे ओले मूळ 100 ग्रॅम 1 कप पाण्यात उगाळून त्यात जवखाराचे चूर्ण 5 ग्रॅम मिळवून दररोज घ्यावे. 7 दिवस जुलाब होऊन मूतखडा विरघळून तो लघवी बरोबर बाहेर निघतो. जुलाब जास्त होत असल्यास तूप भात खावे. मूळव्याधीवर कच्च्या पपईच्या चिकात थोडी मोरचुदाची लाई मिळवून मूळव्याधीच्या कोंबास लावावे. कोंब गळून पडतात. आव मुरड्यावर पिकलेल्या पपईच्या फळावरील सालटी व आतील बिया काढून टाकावे. त्यानंतर त्या फळाच्या 4 फाकी कराव्या. 5 ग्रॅम टाकणखाराचे सोहगीचे लाईचे चूर्ण करून ते चूर्ण प्रत्येक फाकीवर टाकून पहिलीवर दुसरी फाक, दुसरीवर तिसरी फाक व तिसरीवर चौथी फाक ठेवून मग ती खावी. याप्रमाणे दररोज करावे. खावे. 7 दिवस आव मुरडा जातो. वाढलेल्या पानथरीवर पपईच्या कच्च्या फळाचा चीक 1 चमचा व 10 ग्रॅम साखर एकत्र करून दररोज घ्यावे. 14 दिवस वाढलेली पानथरी अगदी बरी होते. याशिवाय कच्ची पपई किसून तो किस गरम करून पानथरीवर बांधावे. वाढलेली पानथरी बरी होते. गजकर्ण व इसब यावर कच्च्या पपईचा चीक लावावा. गजकर्ण व इसब जातो. कुरमी व जंत यास पपईच्या कोवळ्या पानांचा रस 2 चमचे मोठ्यात व 1 चमचा लहानास द्यावे. जंत कुरमी मरून ते मळा बरोबर बाहेर निघतात. गळ्यास आलेल्या सुजेवर कच्च्या पपईचा चीक लावावा. सूज जाते. घटसर्पावर कच्च्या पपईच्या फळांच्या रसात टाकणखाराचे चूर्ण घोटून लावावे अथवा कच्च्या पपईच्या फळांचे चीक घशाला लावावे. म्हणजे या रोग जंतूंचा पांढरा पडद निघून घसा मोकळा होतो व घटसर्प जातो. डब्यावर कच्च्या पपईचा चीक 5 थेंब व मध 1 चमचा एकत्र करून द्यावे. लहान मुलांचा डब्बा रोग जातो. उपदंश व एडस रोगांच्या जखमेवर पपईचा चीक लावावा. स्तनातील भरपूर दूध वाढण्यास कच्च्या पपईच्या फळांची भाजी दररोज भरपूर खावी. 7 दिवस भरपूर दूध वाढते. विटाळ साप जाण्याकरिता दररोज पिकलेली पपई पोटभर खावी. 7 दिवस विटाळ साप जातो. सूचना. मात्र गरोदर बायांनी खाऊ नये. ज्या स्त्रीची मासिक पाळी साफ होत नसेल किंवा जिची पाळी लांबलेली असेल त्या स्त्रीने पपईच्या फळातील बिया 100 ग्रॅम दररोज खावे. बाळीस रोग विटाळ साप जातो. जळवातावर हिरव्या पपईच्या फळांचा किस वाफ देऊन तो हातास तळपायास रात्री बांधावा. 7 दिवस हातापायांचा जळवात पूर्णपणे जातो. पूर्णपणे बरा होतो. असा ह्या पपईचा उपयोग आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर चर्मरोग झाले असेल तर चर्मरोगासाठी पपईच्या पानांचा रस काढून त्याच्यामध्ये 1 चमचा मध मिक्स करून काळं मीठ टाकून आणि ते तुम्ही 1 हप्ताभर जर पोटामधून घेतलं तर कुठल्याही प्रकारचा चर्मरोग पूर्णपणे बरा होतो. मूळव्याधीवर नुसता पपईच्या फळाचा चीक लावल्याने मोडाचा मूळव्याध पूर्णपणे बरा होतो. 100% बरा होण्यासाठी मोरचुदाच्या लाई चिमूटभर पीठ टाकून आणि पपईचं चीक मिक्स करून गाठीवर लावल्यानंतर पूर्णपणे पपईच्या चिकाने मूळव्याध हा पूर्णपणे बरा होतो. तर अशा या पपईचे आयुर्वेदिक औषधी उपाय मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगितलेले आहे. तर पपई ही दारामध्ये लावावी का? तर पपई दरवाजामध्ये लावू नये. पपई दरवाजामध्ये लावण्यासाठी अशुभ आहे. घराच्या आजूबाजूला किंवा शेतामध्ये हे पपईचे झाड लावून आपण पपईचे आयुर्वेदिक औषधी उपाय करू शकता. कारण घरासमोर लावल्याने आपल्या घरावर वास्तुदोष पितृदोष तयार होतो आणि घरामधील कलह, भांडणं, मुलं आजारी होणे, पैसा टिकणे अशा समस्या दारासमोर पपई लावल्याने होतात. म्हणून दारासमोर पपई लावू नये. चला, अशाच माहितीसाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी.